ज्या गोष्टीचा काही संबंध नाही त्या गोष्टी आपोआप त्याच्या आतमध्ये यायला लागतात आणि कुठेतरी जसं की प्रिया. पण तो देवाचा माणूस आहे. तो वाला हिरो असता तर अजून जरा मजा आली असती. जबरदस्ती किंवा थोडं एक्स्ट्रा असं वाटतं. तर मी एकच वेळी बोले की जर का तुम्ही शेवटचा जो प्रियाचा जो सीन आहे तेवढा जर कट करून मूवी बघितलात तरी तुम्हाला स्टोरी पूर्ण कळेल. याच्याकरता खरं तर झीचं कौतुक करायला हवं. हे देवा महाराजा, 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वहिवाटीच्या महाराजा. नमस्कार, मी अमित आणि मी आहे राहुल. आणि टाइमलेस फिल्मच्या आजच्या या एपिसोडमध्ये आज आम्ही मूवी रिव्ह्यू करण्याऐवजी मूवी डिस्कस करणार आहोत. अर्थात आम्हाला तो मूवी कसा वाटला, आमच्या दोघांचं मत काय आहे, अर्थात ते जास्त हो नक्की ॲज ए ऑडियन्स आम्हाला मूवी तो कसा वाटला, काही त्यामध्ये गोष्टी चांगल्या वाटल्या, काही गोष्टी खटकल्या, हे प्रामाणिकपणे आम्ही तुम्हाला डिस्कस करणार आहोत. तुम्हाला हे कसं वाटतं, तुम्ही कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकाम आहे. आणि नक्कीच कारण प्रत्येक मूवी असो, काही असो, कोणती स्टोरी असो, त्यामधल्या चांगल्या वाईट गोष्टी घेण्यासारख्या पण असतात किंवा न घेण्यासारख्या पण असतात आणि काही गोष्टींवरती काम करण्यासारखं असतं. तर आपण जास्त वेळ न दवडता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. आम्ही पाहिला दशावतार अगदी दुसऱ्या दिवशी. येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचा दशावतार दिलीप प्रभावळकरांचा. आणि मुंबईमधील गेटी गॅलेक्सी, जे मुंबईमध्ये राहत आहेत त्यांना तर माहितीच असेल गेटी गॅलेक्सीमध्ये आपण पाहिला मूवी आणि तुडुंब भरलं होतं थिएटर, अक्षरशः हाऊसफुल होतं. आणि खूप भारी वाटलं की या चित्रपटाचं मार्केटिंग खूप खूप उत्तम झालं कारण याच्यामध्ये सगळ्या वयोगटातली माणसं आपल्या थिएटरमध्ये दिसत होती. हो, आणि साधा जर का माझा पर्सनल अनुभव मी सांगायचा झालं की मी स्वतः या मूवीसाठी खूप एक्साइटेड होतो. कारण का दशावतार हा, जर तुम्ही ॲज ए कोकणी असाल किंवा महाराष्ट्रामध्ये ना, दशावतार हा शब्द आहे ना प्रत्येकाच्या मनाला विडलेला आहे. आणि त्या जे प्रेक्षकांविषयी सांगायचं झालं तर प्रेक्षकांच्या मध्ये सर्व वयोगटातली मुलं म्हणजे माणसं बघायला भेटली. तिचे वयोवृद्ध पण होते की यंग जनरेशनमध्ये पण अगदी एकदम 25 ते 30 वयोगटातील मुलं देखील खूप तिकडे होती. याच्याकरता खरं तर झीचं कौतुक करायला हवं कारण त्यांची मार्केटिंग टीमचं खरंच त्यांनी रेस करायला हवेत त्यांचे पैसे. खूप उत्तम मार्केटिंग झालंय मूवीचं. मराठी चित्रपट कधी येतात, कधी निघून जातात, कधीच कळत नाही. इवन मोठे स्टार असले तरी देखील खूप चित्रपट येतात, निघून जातात, एक 2 दिवस राहतात. कधी कधी केवळ हाईप असते पण ते ॲक्च्युअलमध्ये भलतेच निघतात. जसं आपण एक पाहिला होता आणीबाणी, आठवतं तुला? तो चित्रपट, त्याच्यानंतर माझी प्रार्थना. तो असे काही मूवी होते की ज्यांचं ट्रेलर खूप भन्नाट होते पण जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाता तेव्हा ती खूप अपेक्षा भंग करतं. पण दशावतार असा नक्कीच नाही. पण दशावतार जसं ट्रेलरमध्ये तसाही नाही, तो तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन अनुभवावा लागेल. म्हणजे मी त्यात सहभागी झालेलो आहे, त्या सिनेमात आहे हे मी काही क्षण विसरून गेलो, इतका तो मला असं धरून ठेवलेला ट्रेलर वाटला. जर का स्टार कास्टिंग म्हटलं सांगायचं म्हणजे दिलीप प्रभावळकरांना जर का आमच्यासारखे काशा गोष्टीमुळे होतं तर तात्या विंचूचं जेव्हा नाव येईल अजून देखील अंगावरती शहारे येतात. बापरे, तर त्यांच्या कॅरेक्टरला कधीच कोण विसरू शकत नाही. बाप रे बाप, मी पाहतच राहील. ऑर्डर करू नका मला, ह्याला बोलवा त्यांना बोलवा. जर का त्यांना त्या काळी कोणी बघितलं असेल तर ते आयुष्यभर त्यांना कधी विसरणार नाही. तो वाला हिरो असता तर अजून जरा मजा आली असती. पण दिलीप सरांच्या बाबतीत असं एकदाही मनात येत नाही. असं वाटतं की हाच आहे तो आणि हाच करू, यांच्याशी दुसरं कोण करू शकत नाही. खरं म्हणजे साधारणतः बघायचं की दशावतार जो मूवीचा जो टायटल आहे तो टायटल होऊन असं वाटतं की दिलीप सरांनी तिकडे अवतारच घेतलाय. क्या बात की तो माणूस 81 वर्षाचा असून त्यांनी एकदम म्हणजे नवीन एक उत्स्फूर्त असं होऊन एक एनर्जेटिक असं एक रूप स्वतःच दाखवलंय तिकडे. काय गाणी होती ना की ती असं वाटत कशाला उगीच असं वाटत होतं. नागराज मंजुळे म्हणतात की काही सिरियस मूवीज मध्ये जेवढी गाणी कमी असेल, म्हणजे गाणी असलं पाहिजे की जेणेकरून लोकांना कनेक्ट होत आहे त्या गोष्टीबद्दल, इव्हन मार्केटिंग. पण जेवढा तुम्हाला एकदा कोणतीही मूवी असेल तर कधीतरी कुठेतरी ती गाणी भटकवतात. पण अर्थात ती मॅक्स टू मॅक्स 4 ते 5 मिनिटाचं गाणं असतं कोणतंही, तर तो ऑलरेडी तुम्ही त्या मूवी असतात तुम्हाला स्टोरी डोक्यात अगोदर डेव्हलप झाली, स्टोरी डोक्यात असते पुढे काय होईल पुढे काय, बरोबर. आणि गाणं एक अलगच मोडती घेऊन जातं. विशेष करून मला तर असं वाटतं, मला ती गाणी खूप आवडतात राहुल, की ज्याच्यामध्ये जी स्टोरी नरेट करत असतात किंवा स्टोरीला पुढे घेऊन जात असतात. म्हणजे जसं याच्यामध्ये अगोदर एक गाणं आहे, जसं
त्यांची वडिलांच्या सोबत एक गाणं shooting केलं. आईचा गोवाला. आईचा गोवाला म्हणजे ती थोडंसं वाटतं की स्टोरी डेव्हलप करते आणि बाप लेकांचं जे रिलेशन आहे की त्यांची बॉन्डिंग किती आहे हे थोडंसं रिव्हील होतं यामध्ये. थोडा जिद्दी थोडा काय सांगू बाप माझा गुन्हाची माय. एकामेकाची थोडा म्हणजे आलं की सवंगड्यासारख्यांचं राहणं मान आहे. पण मला त्यातलं एक गाणं आणखी खटकलं होतं ते म्हणजे प्रियाचं आणि जे मेनन आहे त्याचं जे एक रोमॅन्टिक गाणं आहे. खरंच गरज नव्हती. नाही खरंच करा. ऍक्च्युली मला असं वाटतं की जर का ते 5 मिनिटात आणखी काहीतरी मला वाटतं डायरेक्टरनी असा विचार केला असावा की कदाचित स्टोरी म्हणजे लव्ह स्टोरी अजून डेव्हलप करायची. पण जरा ते थोडं जरा जबरदस्ती किंवा थोडं एक्स्ट्रा असं वाटत होतं. नाही ते एक्स्ट्रा होतच. जसे मूवी मध्ये खूप सारे टॅलेंट वेस्ट झाले जसं की भरत जाधवांचं. बरोबर. मी ऍक्च्युली जेव्हा मी स्वतः जेव्हा ट्रेलर पाहिला होता ना तर ट्रेलर मध्ये तो एक छोटासा सीन त्यांचा होता फक्त. अरे जंगल आपने बाप का. तर त्याच्यामध्ये एक तर रिव्हील असं वाटत की नाही थोडं म्हणजे विलन सारखं त्यांचं कॅरेक्टर आहे जे मूवी मध्ये विलनचं काम करेल आणि अर्थात आहे पण ते जेव्हा असं वाटलं की ऑन स्क्रीन वरती ना जास्त वेळ बघायला भेटेल की असं वाटलं की मी तर खूप दिवसांनी असं विलनच्या कॅरेक्टर मध्ये पाहत होतो. अर्थात तर मला असं वाटलं की त्यांना खूप वेळ बघता येईल आणि मूवी मध्ये एक असं न विस्तारणारे पार्ट त्यांच्याकडून भरपूर असे करून घेतले जातील. अमोशाच्या रात्री हत्या झाली असा. इवन ते गुंडे आहेत म्हणजे बॅड कॅरेक्टर आहे चित्रपटामध्ये नाही आहेत ते तुला समजायच्या आधीच ते संपून जाईल. दुसरी गोष्ट अभिनय बेर्डेचा यावेळेस अभिनय उत्तम होता पण त्याला वेळ खूप कमी दिला. पण मी आहे ना गांजील एकदा मागे लागलो ना तर सुजवल्याशिवाय थांबत नाही. जे महेश यांचं जे कॅरेक्टर गांजील ते अक्षरशः तेवढ्यापुरतच गांजील आहे. त्यांची जी कॅरेक्टर आहे की ते कसं तो इन्व्हेस्टिगेशन करतोय ही थोडी फार कुठे घटकते. तुमच्या डोक्यात जे दिलीप सरांचं कॅरेक्टर आहे की ज्याच्यामध्ये ते डिवाइन दाखवलंय ज्याच्यामध्ये पहिला एक आहे की जिकडे त्यांना पोहता येत नाही आणि मग ते माशाचं रूप घेतात आणि पुढे जे काय होतं ते होतं. पण हे कुठंच दाखवलं नाही की त्यांना देव प्रसन्न. बरं देव तुम्हाला प्रसन्न जर नाही आता ह्या जरतरच्या गोष्टी जर देव तुम्हाला प्रसन्न नाही तर तुम्ही काही किलोच्या माणसाला तुमच्यापेक्षा जास्त तरुण असणाऱ्या माणसांना तुमच्यापेक्षा जास्त वजनाच्या माणसांना तुम्ही कसं काय ठार मारता हे नाही सहन होत. आता जर का हा आपला व्हिडिओ का प्रियापर्यंत पोहोचला तर तिला नक्कीच असं वाटेल की डिसलाईक करेल ती डिसलाईक करेल किंवा ते असं बोलेल की तुम्हाला असं का वाटतं की माझा म्हणजे एक्स्ट्रा सीन का वाटतं किंवा माझा तो सीन असणार नसण्याचं काय. तर मी एकच त्यावेळी बोलेन की जर का तुम्ही शेवटचा जो प्रियाचा जो सीन आहे तेवढा जर कट करून मूवी बघितलात तरी तुम्हाला स्टोरी पुन्हा कळेल. पण तो देवाचा माणूस आहे. जे विलन्स होते त्यांना अजून थोडं जरा पॉवरफुल दाखवून किंवा त्यांना जास्त अजून स्टोरी मध्ये दाखवलं पाहिजे होतं. जसं की ते ब्लॅक पॅन्थरचा जो हिरो आहे म्हटलं होतं की जर का विलन पॉवरफुल असेल तर तो हिरो म्हणजे चांगला पॉवरफुल वाटतो. अगदी की का जो कोणताही मूवी असेल जर का 50-50% मध्ये डिवाइड करायचं झालं तर जेवढा हिरो किंवा जे चांगले कॅरेक्टर जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढे विल कॅरेक्टर पण इम्पॉर्टंट आहेत. त्यांना डेव्हलप होणं गरजेचंच आहे. एक्झॅक्टली याला कमी करता असतं तर लकी बरं झालं असतं. नाही खरंच ऍक्च्युली आता टेक्निकली बघायला गेलं तर खरंच प्रियाचं कॅरेक्टर तेवढंही महत्वाचं आहेच असं नाहीये. पण तो देवाचा माणूस आहे. की जर का तुम्ही मूवी पाहतात म्हणजे मूवी जाऊन तिकडे बघायला झाला आणि जर का तुम्ही तेवढे सीन कट केले प्रियाचे जसं शेवटचा सीन मूवीचे एंडिंगचे सीन कट केले मधले 1-2 सीन कट केले तरी देखील तुम्हाला मूवी पूर्ण 100% समजेल. जर तुम्ही हा सिनेमा खरंच पाहिला नसेल तर फॅमिली सोबत किंवा जसं शक्य आहे तसं तुम्ही हा चित्रपट बघू शकता पण केवळ सिनेमागृहात नो पायरेसी निघून गेलं. जर का जेनजी लोकांना माहित नसेल दिलीप प्रभावळकर कोण आहे तर त्यांनी सुरुवात झपाटल्यापासून मग त्यांच्या वडिलांना विचारावं की तुम्ही लहानपणी सर्वात जास्त कुणाला घाबरायचा ते नक्की तुम्हाला दिलीप प्रभावळकर कोण आहे ते सांगतील आणि तात्या विनोद. हो पण रात्री विचारू नका झोपणार नाही ते. तर यासोबतच आज आम्ही हा एपिसोड आपण संपवू आता रात्र होते आपल्याला झोप लागला हा एपिसोड आजचा आम्ही इथेच संपवतोय. हा आमचा पहिला प्रयत्न आहे. तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुम्हाला कसं वाटला असे एपिसोड किंवा असे मूवी डिस्कशन जर का तुम्हाला हवे असतील तर कोणत्या चित्रपटाविषयी हवे असतील तर तेही तुम्ही आम्ही सांगू शकता. आम्ही नक्की प्रयत्न करू की आम्ही असं पुन्हा एकदा नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि समजा काही कमी वाटलं असेल तरी तुम्ही आम्हाला सांगा. जास्त वाटलं असेल तर
सांगा कमी करता येईल ऍक्च्युली याची काळजी युट्यूबने नक्कीच घेतली. तुम्हाला लाईक आणि डिसलाईक बाजूबाजूला बटन ठेवले. एक्झॅक्टली. रिपोर्ट पण तो जरा पुढे आहे तो करू नका पण. आणि मी जर का खरंच हा व्हिडिओ पर्यंत पोहोचला तर मी एकच म्हणेन, गांजील. तुम्ही लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि या व्हिडिओमध्ये अजून काही आम्हाला देखील रिव्ह्यू तुम्ही करा की आमच्यामध्ये अजून काय तुम्हाला इम्प्रूव्हमेंट म्हणजे हवी असेल तर, की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. ते म्हणते व्हिडिओला का बघू.